श्री स्वामी समर्थ मंदिरात देवाला नैवेद्य का दाखवला जातो? पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे कोणताही सण समारंभ असला तर आधी देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर त्या प्रसादाचं सर्व भक्तांमध्ये वाटप केलं जातं. अनेक मोठमोठ्या मंदिरांपासून ते आपल्या घरांपर्यंत हीच प्रथा परंपरा चालत आलेली आहे. जे लोक देवपूजा करतात, पुजारी, ते सकाळचा नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण आधी देवाला दाखवतात, नंतर ते स्वतः ग्रहण करतात. बरं, हा नैवेद्य सुद्धा देवाला आवडणाराच दिला जातो. जसे की गणपतीला मोदक, शंकराला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे देवाला आवडणारा नैवेद्य दाखवला तर देव प्रसन्न होतो, अशी आपली श्रद्धा असते. पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. पण देवाला नैवेद्य नेमका का दिला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागची माहिती जाणून घ्या. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भक्ताच्या अगाध भक्तीचा प्रतिध्वनी प्रभू स्वतःच खातात. ही संत नामदेवांची पौराणिक गाथा आहे. नामदेवांच्या प्रखर भक्तीमुळे परमेश्वर प्रत्यक्ष प्रसाद खातो. त्यामुळे देव नैवेद्य खात नाही हा अनेकांचा जो समज आहे तो चुकीचा आहे असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर त्यांच्या समोर ठेवलेला नैवेद्य खातो, त्यामुळे नैवेद्य कमी होत नाही तर जास्त गोड आणि मधुर होतो. देव नैवेद्याला सूक्ष्म अंशाने चाखत असतो, तेव्हाच देवासमोर ठेवण्यात आलेल्या पदार्थाला जास्तीत जास्त गोडवा असतो. घरामध्ये बनवलेला शिरा आणि सत्यनारायण देवाच्या पूजेच्या वेळी ठेवण्यात आलेला शिरा, दोन्ही पदार्थांच्या दृष्टीने एकच आहेत. पण घरातील शिरा हा पदार्थ आहे तर पूजेचा शिरा हा प्रसाद आहे. तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर खात नसला तरी नैवेद्य परमेश्वराला कृतज्ञतेने अर्पण करणाऱ्या भक्तांमध्ये फार बदल घडून येतो. देवाप्रती असलेली कृतज्ञता भक्ताच्या जीवनात नम्रता आणते आणि या कृतज्ञतेमुळे किंवा नम्रतेमुळे त्याचे जीवन आनंदी होते. धन्यवाद.